मातोश्रीवर अर्थात एकंदर जी महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, त्याच्यावर अनेक जिल्हा प्रमुख जे आमचे राज्यातून आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. पण आज म्हाडामध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक झाली आहे जी मुंबईसाठी महत्वाची आहे. आपल्याला आठवत असेल महाविकास आघाडीच्या काळामध्ये 79A आणि 79B ह्या तरतुदी आणून मुंबईत जे 13,500 सेस प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुनर्विकासासाठी आम्ही मार्ग मोकळा करून दिला होता. तत्कालीन राज्यपाल महोदयांनी हे सगळं जे काही आम्ही तरतुदी आणल्या होत्या ते राष्ट्रपती महोदयांकडे पाठवला. 2023 मध्ये राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही करून हा कायदा पुढे मार्गी लावला होता. आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे की साधारणपणे लँडलॉर्डची जी लॉबी आहे ती कोर्टात जाऊन कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारून ह्या पुनर्विकासाच्या सगळ्या प्रश्नावर एक आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. मुंबईत लाखो लोक असे आहेत या 13,500 बिल्डिंग्समध्ये जे वर्षानुवर्ष डागडुजीच्या बिल्डिंग्स करत आलेलो आहे. आता आपण पाहतो दुरुस्तीच्या पलीकडे गेलेले आहेत, डिलॅपिडेटेड बिल्डिंग्स आहेत, त्याच्या धोकादायक इमारतीमध्ये राहत आहे. आमची मागणी म्हाडाकडे सरळ आणि सोपी आहे की ह्या केसला लवकरात लवकर आपण मेन्शनिंग करून निकालास आणावं, कारण कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा आहे की नाही ह्याच्यावर आधारित पुढचा हा सगळा पुनर्विकास राहणारच आहे. तरी देखील ह्याच्या पुढे एक पाऊल टाकून मुख्यमंत्री महोदयांकडे आमची मागणी राहील की मुंबईत 1960 किंवा 1965 म्हणजे जवळपास आता त्याला 60 वर्ष होऊन गेली या सगळ्या सेस प्रॉपर्टीजना पुनर्विकासाचा ट्रिगर लावावा, जेणेकरून जर त्यांना पुनर्विकास करून घ्यायचा असेल तर पहिलं लँडलॉर्डला ऑपॉर्च्युनिटी संधी असेल आणि नंतरच जसं 79B मध्ये आहे टेनंट्सना संधी मिळेल. हा ट्रिगर पॉइंट मुख्यमंत्री महोदयांनी कायद्यात बदल करून आणावा. एल्फिन्स्टनचं काय तुम्ही आवाज उठवला होता तो आज रात्री 12 वाजता बंद करण्याचा वाहतूक विभागाकडून एक महत्वाची गोष्ट एल्फिन्स्टनच्या तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे. आम्ही सगळेच तिथे रस्त्यावर उतरू, कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे. आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्याच आधी सुरू झालं होतं. आमची सत्ता असताना 48% ते काम पूर्ण झालं. आता जवळपास पुढचे 10%च पूर्ण झालेलं आहे. महत्वाची गोष्ट हीच आहे की एल्फिन्स्टन ब्रिज पाडायच्या आधी 2 गोष्टींचा तिथे निकाल लागणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे आजूबाजूच्या ज्या चाळी आहेत किंवा इमारती आहेत, आमच्या काळात आम्ही निर्णय घेतला होता की त्यांना तिकडच्या तिकडेच पुनर्विकास करून मिळेल. थोडी अलाइनमेंट बदलली होती, एकाच बाजूचे चाळी जाणार होते, दुसऱ्या बाजूच्या चाळी तोडण्याची गरज नव्हती. ह्याचा जो काही पक्का निकाल आहे तो सरकारने कागदोपत्री आम्हाला द्यावा. या सरकारवर आमचा विश्वास नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वरळी शिवडी कनेक्टर ह्याच्या आजूबाजूचं पूर्ण स्पॅन झाल्यानंतरच एल्फिन्स्टन ब्रिज तोडावा किंवा बंद करावा, त्याच्या आधी नाही. कारण जर आधी तोडला तर रहदारीची जी काही त्रास आपल्याला जो काही होणार आहे त्याचा विचारही आपण करू शकत नाही. जिल्हा परिषदांच्या आरक्षण आहे ते जाहीर झालेले, त्यामुळे लवकरच निवडणुका लागतील लागावेत. आवाज उठवलेला आहे त्या दिवशी आंदोलन. मला वाटतं भारत पाकिस्तान मॅच बद्दल आम्ही गेले 1-1.5 महिने हाच प्रश्न विचारत आहे की केंद्र सरकार गप्प का आहे. जगभरात खासदारांचे डेलिगेशन्स पाठवले, विरोधी पक्षाचे खासदार त्याच्यात होते. ऑपरेशन सिंदूर कसं झालं, ह्याच्या मागे पाकिस्तान कसं आहे, ह्याच्या मागे चायना कसं आहे, आपण जगाला सांगत गेलो. पण कदाचित दुर्दैव हे आहे की आज जी खरी भाजपा होती ती सत्तेत नाहीये. भाजपाने आयडिओलॉजी आपली बदललेली आहे, विचारधारा बदललेली आहे, हे आज दिसायला लागलेलं आहे. हे दुर्दैव आहे देशाचं. आज जर खरी भाजपा असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिंमतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची. पण आज बीसीसीआय पैशांची लालच दाखवून आपण पाहतोय ज्या देशांनी आपल्या देशावर हमला केला, आपल्या बांधवांना तिथे मारून टाकलं, सिंदूर पुसलं, जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजपा बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल, त्याच पाकड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे. हे दुर्दैव देशाचं. प्रभादेवीमध्ये काल रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एका सुशोभित सरकारच्या कामावरून एकमेकांवर जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही नडू. अजित पवारांनी ज्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलेला आहे. मात्र हे अहवालामध्ये असं समोर आलं की ते उत्खनन प्रकरण जे होतं तेच अवैध आहे. आता म्हणूनच मग लाडक्या बहिणींवर कारवाई होणार की न्याय मिळणार हे उत्तर पाहिजे. कारण पिंक जॅकेट निवडणुकीच्या आधी आणि नंतर रेतीचं जॅकेट हे चालणार नाही.